इथे मी 1 वाटी तूर डाळ घेऊन ती 2 तास भिजत ठेवली होती आणि नंतर त्यामधलं पाणी पूर्णपणे काढून एका मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण टाकून चांगलं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। मी हे मिक्सरमधून पाणी न घालता पेस्ट काढलेली आहे। नंतर मग कढी बनवून घ्यायची अगोदर, त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेत आहे। नंतर हे कढीसाठी साहित्य घेतलेलं आहे। इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमच। त्यामध्ये मी मोहरी घालत आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आणि नंतर मग यामध्ये हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि मग कढीपत्ता घालायचा आणि हे चांगली फोडणी करून त्यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं ताकाचं आणि बेसनाचं ते यामध्ये घालायचं आणि ह्या कढीला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण जे मगाशी पीठ केलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मी इथे आणि थोडीशी हळदी पावडर घालत आहे कलर चांगला येण्यासाठी। मग याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आपल्याला हवे तसे छोटे मोठे तुम्ही कसेही बनवू शकता। तर मी इथे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे आणि हे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि कढीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। कढीला उकळी आल्याशिवाय आपण त्यामध्ये गोळे घालू शकत नाही, कारण कढीला जर उकळी नाही तर आपण जर त्यामध्ये हे गोळे सोडले तर हे गोळे फुटू शकतात। कढीला अशी चांगली उकळी आली की मगच यामध्ये असे गोळे सोडायचे आणि सगळे गोळे सोडून झाले की याला 10 ते 15 मिनिटे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आणि हे 10 ते 15 मिनिटानंतर आपले कढी गोळे रेडी आहे।